नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रमा मात्र नयनाशी बोलत असते आणि ती म्हणत असते की खरंच मला ह्यांना सगळं सांगायचं आहे, पण मला माही म्हटली होती की तुझा नवरा मला अजिबात आवडत नाही, तो अगदी डोक्यात जातो माझ्या। आणि या वाक्यामुळे नयनाच्या लक्षात येतं की म्हणजे माहीने रमाला खरं सांगितलेलं नाही तर बिचारी माही, आणि असं म्हणून आता तिलाही माहीची फारच दया येऊ लागते। दुसरीकडे रमा डोळे पुसत म्हणते की आपण बोलूया ना माही सोबत। तर तेव्हा नयना म्हणते हो आपण नक्की बोलूया तिच्याशी, पण तू आता शांत हो। इकडे मात्र आता अक्षय रूम मध्ये त्याचं काम करत असतो, तेवढ्यात तिथे त्याचा मोठा भाऊ येतो आणि तो विचारतो काय रे तू सतत कामाचा ट्रेस घेत बसतो घरी ऑफिसमध्ये। तर अक्षय म्हणतो नाही रे दादा, मला बरं वाटतं, असं काही नाहीये, मी काही ट्रेस वगैरे घेत नाही आणि थोडंसं फक्त चेकिंग करत होतो जनरल, बाकी काही नाही। तर तेवढ्यात आता तो म्हणतो मला असं वाटतं तू अभिला माफ करून टाकावं। आणि हे ऐकल्यावर मात्र अक्षय त्याच्याकडे फक्त बघतच राहतो। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अभिला कसं माफ करायचं, दोघांना एकत्र कसं आणायचं हा विचार रमा आणि अक्षय करतात। तेव्हा दोघंही एकाच वेळेस क्रिकेट असं बोलतात। इतक्यात मात्र आता घरामध्ये क्रिकेटची मॅच सुरू होते आणि तेवढ्यात अक्षयचं बॉल मात्र आता अभि झेलतो आणि आता तो काही खेळायला तयार नसतो, कारण की तो म्हणतो तुम्ही मला बोलवायला आला नाहीत ना। तर अक्षय म्हणतो ठीक आहे, माझं मी एकटा समर्थ आहे, मी खेळ। इकडे मात्र आता सीमा आणि आय्याजी बोलत असतात, तेव्हा सीमा म्हणते खरं तर कधी कधी मी तिला रमा अशी आवाज दिली ना एकट्यामध्ये सुद्धा, तरी पण ती ओ देते। कदाचित ती स्वतःला आता रमाच समजत असेल, पण हे प्रकरण नक्की काहीतरी वेगळं आहे। आणि आता आई आजी आणि सीमाला सुद्धा संशय आलेला असतो की नक्की ही माहीच आहे का म्हणून। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।